घंटे में शपथ विधि होने वाली है और ये समय दुखद का है, पर अजीत दादा ने जो डिसिप्लिन से महाराष्ट्र में काम किया था उसे मद्देनजर रखकर सुनीत्रा पवार जी आगे का काम करने वाली है। सुनीत्रा पवार जी ने पूरी तरीके से मंजूरी दी थी, उसके बाद ही उन्हें उप मुख्यमंत्री पद के लिए। देखिए, ये कठिन समय में ही इंसान की सही मायने में ताकत दिखाई देती है, स्ट्रेंथ दिखाई देती है, और सुनीत्रा पवार जी ने हमेशा अजीत दादा का साथ दिया है और इस कठिन समय में वो पार्टी का नेतृत्व भी और महाराष्ट्र की जवाबदारी भी स्वीकार रही है। ये कार्यकर्ताओं के लिए बहुत अच्छी बात है। बोला आता शिक्कामोर्तब झालेलं आहे का नेता म्हणून त्यांच्यावरती आणि उपमुख्यमंत्री म्हणून? जी, उप मुख्यमंत्री की जो शपथ थी वो लेने वाली है और ये जो मीटिंग में फैसला लिया है जो मैंने आपको वही बताया। जी ओके सर, ओके, थँक्यू। झिशान सिद्दीकी यांची देखील प्रतिक्रिया आपण बघितलेली आहे। अशा या कठीण आणि दुःखाच्या प्रसंगामध्ये सुनेत्रा पवार पुन्हा एकदा पक्षाचं नेतृत्व त्यांनी स्वतःच्या हाती घेतलेलं आहे आणि अशा या कठीण काळात त्या उभ्या राहतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे। त्यामुळे घडामोडींना वेग आलाय। मुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची शिफारस करणार आहेत। राज्यपालांना मुख्यमंत्री फडणवीस या संदर्भातलं पत्र देखील देणार आहेत। फडणवीसांच्या पत्रानंतर हा शपथविधी पार पडणार आहे। औपचारिक बाबी पूर्ण करण्याची आता प्रक्रिया सुरू झाल्याचं आपण पाहतोय। विधिमंडळ गटनेतेपदी निवड झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे महत्त्वाचे नेते मुख्यमंत्र्यांच्या भेटीला पोहोचलेले आहेत आणि त्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्यपालांना एक पत्र देणार आहेत आणि ते पत्र दिल्याच्या नंतरच सुनेत्रा पवार यांचा शपथविधी देखील पार पडणार आहे। औपचारिकता असतात त्या औपचारिकता पूर्ण करण्याची प्रक्रिया आता सुरू झालेली आहे आणि 5-5:30च्या दरम्यान शपथविधी पार पडणार आहे अशी माहिती समोर येते आहे। थोड्याच वेळापूर्वी सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ गटनेतेपदी निवड झाल्याच्या नंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे महत्त्वाचे नेते हे मुख्यमंत्र्यांकडे गेलेले होते। मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांनी सह्यांचं पत्र प्रस्ताव हा या संदर्भातला मुख्यमंत्र्यांना दिलेला आहे आणि आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्यपालांकडे शिफारस करणार आहेत। औपचारिक बाबी पूर्ण करण्याची प्रक्रिया आता सुरू झालेली आहे। राज्यपालांना मुख्यमंत्री त्या संदर्भातलं पत्र देतील आणि फडणवीसांच्या पत्रानंतर शिफारस पत्रानंतर आता हा शपथविधीचा कार्यक्रम पार पडणार आहे आणि त्यानंतर सुनेत्रा पवार या राज्याच्या उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत अशी माहिती आहे। तर थोड्याच वेळापूर्वी विधिमंडळ गटनेतेपदी त्यांची निवड झालेली आहे। ही दोन महत्त्वाची दृश्य दुसऱ्या दृश्यांमध्ये आपण पाहतोय। लोकभवनामध्ये ज्या ठिकाणी हा शपथविधी पार पडणार आहे सुनेत्रा पवार याच ठिकाणी राज्याच्या उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत। राज्यपाल त्यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ देतील त्या ठिकाणची ही दृश्य आपण पाहतोय। त्या ठिकाणी आता तयारी सुरू झालेली आहे। 5-5:30च्या दरम्यान हा शपथविधी पार पडणार आहे। अर्थातच हा शपथविधीचा कार्यक्रम भव्यदिव्य असा अर्थातच नसणार आहे, कारण एक मोठा दुःखद असा प्रसंग अजित पवार यांचं अपघाती निधन झालेलं आहे। या दुःखद प्रसंगामुळे छोटेखानी कार्यक्रमामध्ये हा शपथविधी पार पडणार आहे। शपथविधीचा कार्यक्रम होणार आहे अशी माहिती आहे। तर दुसरीकडे आपण पाहतोय आता थोड्याच वेळामध्ये सुनेत्रा पवार या राज्याच्या उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील। विधिमंडळ गटनेतेपदी त्यांची निवड झालेली आहे।